जय श्रीराम मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बॅग सेल कशी करायची, तिची प्राइस काय ठेवायची आणि बिझनेस कसा स्टार्ट करायचा आहे. तर काल मी तुम्हाला एक कपडा दाखवलेला, ते 2 पिशव्यांची कटिंग उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल असं मी त्यात तुम्हाला सांगितलेलं होतं. पण ती स्टिचिंग मी सध्या थांबवलेली आहे, तिला स्टॉप केलेली आहे. आणि आज मी तुमच्यासाठी एक युजफुल आयडिया घेऊन आलेली आहे. याआधी मी जी दुसरी डिझायनर पर्स बनवलेली त्याची पण कटिंग आणि स्टिचिंग मी यूट्यूबवरती टाकलेली आहे, माझ्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता. एकदम छान कापडाची डिझायनर पर्स आपण बनवलेली होती. तर बघितला नसेल तो व्हिडिओ तर पटकन जाऊन बघा. खूप छान डिझायनर पर्स तुम्ही घरच्या घरी करू शकता, बनवू शकता आणि कुठे लग्नात वगैरे कुठे बाहेर जायला कॅरी करू शकता. खूप छान पर्स होती ते. तर ती जी पर्स आपण रेडी केलेली त्यातला थोडासा कापड उरलेला आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, हा कापड त्यातला उरलेला आहे. हे बघा, ही डिझाईन होती त्या पर्सची. तर हा थोडासा कापड उरलेला आहे. तर या कापडाचे आपण अशी युजफुल आयडिया बघूया की ती आपली आयडिया जी आहे ती सेल सुद्धा होईल. ही आयडिया तुम्हाला मला दाखवता पण येईल. तर या कापडाची मी जी पर्स बनवलेली डिझायनर पर्स, ती ऑर्डर जी होती ती गेली सुद्धा. आता याची सुद्धा आपण अशी आयडिया करूया की ती सुद्धा सेल होऊन जाईल. तर हे बघा, याच्यामध्ये आपण फॉर्म टाकणार आहोत. हा जो एका साडीच्या याच्यात आलेला होता तो याला पुरेसा आहे. तर मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल बॅग स्टिचिंगचा, तुम्हाला छोट्या छोट्या पाऊचपासून सुरुवात करायची आहे. आणि फॉर्म वगैरे विकत आणायची गरज नाही. असे फॉर्म तुमच्या ड्रेसमध्ये, साडीमध्ये बरेच येतात, ते साठवून ठेवायचे आणि त्याचा यूज अशा आयडियासाठी तुम्हाला करायचा आहे. आणि मोठ्या साईजच्या जर बॅग तुम्हाला सुरुवातीला बनवायच्या असल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये पोटरी जी असते, राईस बॅग, त्याचा उपयोग करायचा आहे. जी आपली रेडीमेड आटाची पिशवी असते, कॅरी बॅग असते, ती यूज करायची नाही. कारण त्याचा आवाज खूप येतो आणि मग ती बॅग वगैरे पर्स असे जेव्हा आपण कॅरी करतो तेव्हा त्याचा आवाज खूप येतो आणि ते चांगलं नाही वाटत. त्याच्यामुळे त्याचा उपयोग नाही करायचा. तुम्ही राईस बॅगचा उपयोग करायचा आहे. राईस बोरी असते तिचा उपयोग करायचा आहे. त्याच्याने खूप छान आपली बॅग स्टिचिंग होते आणि त्याला मजबूती पण खूप छान येते. तर तुम्ही त्याचा उपयोग करायचा आहे. घरात असलेले तुमचे शर्ट पीस तुम्हाला त्याला अस्तर लावायचं आहे की जे आपण वापरतही नाही आणि दुसऱ्यांना यूज करायला देतही नाही. तर ते कापड तुम्हाला अस्तरसाठी यूज करायचे आहे. म्हणजे झिरो बजेटमध्ये तुमचा जे पर्स किंवा बॅग आहे ती रेडी होते आणि तुम्हाला त्यातून प्रॉफिट जास्त मिळतं. तर तुम्ही स्टार्टिंगला तसंच तुमचा बिझनेस ग्रो करायचा आहे. नंतर जेव्हा तुम्ही जेव्हा ऑनलाईनच्या याच्यामध्ये जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. तेव्हा तुम्ही सगळं काही खरेदी करू शकता. पण स्टार्टिंगला तुम्हाला अशी सुरुवात करायची आहे की जेणेकरून त्यातून जे पैसे येतील ते पैसे यूज करून तुम्ही तुमचा बिझनेस जास्त ग्रो करू शकता. तर चला मग तुम्हाला आजची आयडिया दाखवते मी की छोट्याशा कापडापासून सुद्धा अशी आयडिया करायची की ते आपलं जे प्रोडक्ट आहे ते सेल झालंच पाहिजे आणि दुसऱ्यांना बघता क्षणी ते आवडलंच पाहिजे. चला मग. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून ठेवा. कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जे बिझनेस विषयी आहे त्या माझ्या मैत्रिणींसाठी येतच राहणार आहेत. तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो कमेंट सुद्धा करा. कारण बरेच व्ह्यूज येतात चॅनलवरती पण कमेंट येत नाहीयेत. तर प्लीज कमेंट करा. तुमच्या एका कमेंट्समुळे मला खूप छान वाटेल आणि तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर मी नक्कीच देईन. तर याची मी तुम्हाला आधी मेजरमेंट सांगून देत आहे. तर हे बघा, आपला हा एक्स्ट्राचा जो पार्ट आहे ना पर्सचा, तो आपण कट करून घेऊया, जे आपल्याला बंधांसाठी उपयोगी येईल. तर हा बघा, छोटूसा पार्ट मी कट करून घेतलेला आहे. आता आपण याचं मेजरमेंट घेऊया. तर याची रुंदी जी आहे ती आहे 14 इंच आणि याची लांबी जी आहे ती आहे 13 इंच. तर आजची आयडिया आपल्याला करायची आहे. खूप छान आपण आयडिया करणार आहोत. तर हे बघा, आपल्याला याची रुंदी थोडी कमी करून घ्यायची आहे. 13 इंच आपण 12 इंचची रुंदी घेणार आहोत आणि याची लांबी जी आहे ती 14 इंच आहे. तर 12 इंचावरती मी मार्क करून घेते. इथून आपण कट करून घेऊ. मी कट करून घेतली. आता आपण फॉर्म बघूया आपला किती उंचीचा. तर आपला फॉर्म जेवढा आहे ना तेवढंच आपल्याला आपल्या कापडाची उंची घ्यायची आहे, रुंदी घ्यायची आहे. तर आपला फॉर्म थोडा कमी पडतोय, त्याच्यामुळे आपण ही जी साईड आहे ती कट करून घेणार आहोत. ॲडजस्टमेंट करून आपण अशी गोष्ट बनवायची की ती आपली सेल होईल. हे बघा, आता याची उंची, लांबी, रुंदी तुम्हाला सांगते मी. त्याआधी हे थोडं तिरकस आहे ते सरळ करून घेते. हे बघा,
हा छोटूसा कापड आपला आता रेडी झालेला आहे आणि हे जे आपण कट करून ठेवलेलं आहे त्याचा पण आपण यासाठी उपयोग करणारच आहोत. तर याची रुंदी जी आहे ती आहे 10 इंच आणि याची लांबी जी आहे ती आहे 12 इंच. तर आपण याच मापाचा आपलं अस्तर कट करून घेणार आहोत. हे बघा, हा जो पीस आहे तो साडीचा पीस आहे, त्याचं मी आता अस्तर कट करून घेत आहे. हे याच्यावरती ठेवून आपण बरोबर मापाचं अस्तर कट करून घेऊया. अस्तर थोडं जास्तच कट करायचं म्हणजे शिवताना कमी पडायला नको. हे आपलं अस्तर कट झालेलं आहे. तर फॉर्म सुद्धा आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत. हे बघा, हे जे कट झालेला भाग आहे तो आपण कट करून घेऊ. तर हा याच्यावरती व्यवस्थित बसेल. हे बघा, खूप छान आपला आता फॉर्म पण रेडी झाला आहे, अस्तर पण आणि कपडा पण. आता मी याला चारी बाजूने स्टिच करून घेत आहे. आपला हे बघा, चारी बाजूने मी टिपा मारून घेतलेला आहे. आता हा एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो आपण कट करून घेऊया. आपण टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवू शकतो. फक्त आयडिया आयडिया आली पाहिजे आपल्याला की कसं काय बनवायचं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, हा बेकार कपडा, आता हा एवढ्याच्या कपड्यातून आपण काय करू शकतो, फेकून देऊ. तर तसं नाही करायचं. आपलं प्रोडक्ट असं बनवायचं टाकाऊ पासून पण तिथे कोणीतरी विकत घेईल. हे बघा, किती सुंदर कपडा आहे आणि किती छान फिनिशिंग दिसते कपड्याची, तुम्ही बघू शकता. आता आपण याला हे बघा असं फोल्ड करणार आहोत. मधून फोल्ड केल्यानंतर याला आपण सेंटरला मार्क करून घेऊया. खालून या दोन्ही बाजूने सेंटरला मार्क केला तर खोलून घेऊया. आता आपल्याला या साईडने 2 इंच खाली मार्क करायचं आहे. खाली मार्क केल्यानंतर आपण कट करून घेऊया. हे 2 पीस आपण कट करून घेतलेले आहे. हे बघा, आता वरच्या साईडने आपल्याला इथे जीप अटॅच करायची आहे. तर मी त्या मापाची जीप कट करून घेत आहे. थोडी एक्स्ट्रा कट करते आहे म्हणजे आपण जेव्हा चेन अटॅच करतो त्याच्यामध्ये तर थोडी एक्स्ट्राच कट करायची. हे बघा, मी कट करून घेतलेली आहे. आता आपण ती इथे अटॅच करून घेऊ. आपली सरळ बाजू जी आहे कपड्याची त्याच्यावरती चेन उलटी ठेवायची. हे बघा, आपली दाब स्टिच पण देऊन झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये रनर इन्सर्ट करणार आहोत. पण त्याआधी आपण हा जो वरचा पार्ट कट केलेला आहे तो याच्यावरती असा उलट ठेवून स्टिच करून घेणार आहोत. जी आपली ही साईडची बाजू असते खालच्या कपड्याची ती बरोबर इथे मॅच करायची आहे वरच्या कपड्याला आणि स्टिच करून घ्यायचं आहे. बरोबर मॅच करायचा आहे कपडा आपल्याला, कट केलेला खालचा आणि वरचा, आणि याच्यावरती कडेकडेला शिलाई लावून घ्यायची. हे बघा, आपला हा खालचा कापड आणि वरचा कापड बरोबर इक्वल आलेला आहे. नाहीतर कधी कधी काय होतं ना, आपण हा कट करतो आणि चेन अटॅच केल्यावरती हा कापड थोडासा इकडे लागतो किंवा थोडासा तिकडे लागतो. त्याच्यामुळे आपल्या बॅगेची फिनिशिंग पूर्ण बिघडते. व ही गोष्ट लक्षात ठेवायची. छोटे छोटे टिप्स खूप बारकाईने लक्षात ठेवायच्या आहे, जेणेकरून तुमच्या पर्सला किंवा बॅगला फिनिशिंग चांगली येईल. इथे पण आपण आता दाब स्टिच देऊन घेऊया. हे बघा, दाब स्टिच देऊन घेतलेली आहे. चेन आपली अटॅच झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये रनर इन्सर्ट करूया. हे बघा, हा जो बॉक्स दिसतोय ना तुम्हाला, रीड वगैरे ठेवायचा, हा मी मिशोवरून घेतलेला होता. खूप कमी किमतीत मिळालेला होता आणि त्यात बरेच रीड आणि बराच सामान होता. हे बघा, किती छान बॉक्स आहे. याच्यात सगळे आपले रीड राहतात आणि वरच्या साईडला तुम्ही सुया, चेन वगैरे, रनर वगैरे सगळं ठेवू शकता. तर इथे आपण आपले रनर जे आहे ते इन्सर्ट करून घेणार आहोत. ज्यांना इन्सर्ट करता येत नाही ना चेन, त्यांनी हे बघा साईडचे कोपरे कट करून घ्यायचे आहे आणि हे जे वरचे साईडचे कोपरे हे आहेत ना ते ओपन करून घ्यायचे आहेत आणि स्ट्रेट करून घ्यायचे आहेत. स्ट्रेट केल्यानंतर चैनीचा जो पुढचा भाग असतो तो त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. त्या साईडचं पण मध्ये इन्सर्ट करायचं आणि हे बघा, हे दोन्ही जे आपण ओपन केलेली साईड आहे ते पकडायचं आणि चेन इन्सर्ट करायची. हे बघा, झालं आपलं रनर इन्सर्ट. चेन अटॅच झालेली आहे बघा. आता याला आपल्याला आतमध्ये पॉकेट लावायचं आहे. तर आपण आतमधून पण याचं सेंटर मार्क करून घेऊया. बघा, हा याचं सेंटर आहे. सेंटर मार्क केल्यानंतर आपल्याला तिथे पॉकेट तयार करायचं आहे. तर याच कापडाचं आपण हे बघा एक कापड कट करून घेऊया. तर हे आपण वरतून फोल्ड करून बरोबर चैनीवरती ठेवायचं आहे. हे बघा, इथे बरोबर चैनीवरती
ठेवायचं आणि शिलाई लावून घ्यायची. खालून रनर वगैरे बघायचं नाही तर रनर आपल्या सुई खाली येऊन सुई तुटू शकते. खूप बारीक बारीक गोष्टी असतात की आपल्याला पर्स बॅग ठेवताना लक्षात ठेवायच्या असतात. बऱ्याच महिलांना पिशव्या वगैरे शिवता येतात पण त्यांना चेन अटॅच करता येत नाही, त्यांना रनर अटॅच करता येत नाही. तर ट्रिक्स असतात ते आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. हे बघा आपण हे पॉकेट अटॅच केलेलं आहे. हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती चेन अटॅच करायची आहे. उलट बाजू ठेवून चेन अटॅच करून घेऊया. याला दाब स्टिच देऊन घेऊ. दाब स्टिच दिल्यानंतर या साईडने सुद्धा आपण चेन अटॅच करून घेणार. उलट बाजूने तुम्हाला चेन अशी अटॅच करायची नाही आहे, बॅकची उलट बाजू चेनीवरती ठेवायची आहे. खालचा वरचा पार्ट बघायचा व्यवस्थित आणि स्टिच करून घ्यायचं. चेन सुद्धा अटॅच झालेली आहे. आपण वरती पण रनर इन्सर्ट करून घेतलेला आहे. आता आपण जे याचा पार्ट कट केलेले बघा, हे जे आपण कट केलेलं होतं याचे आपण असे सुद्धा हँडल लावू शकतो. हे बघा असे, किंवा साईडने एक हँडल देऊ शकतो. तर आपण याचे 2 हँडल रेडी करूया. दोन फोल्ड करायचे आणि कवर ठेवायचं. छोटे छोटे हँडल रेडी करायचे आहे कारण आपली पर्स सुद्धा छोटी आहे. हँडल रेडी करूया. हे बघा छोटे छोटे 2 हँडल बघा किती क्यूट दिसत आहेत. तर आपल्याला हे हँडल इथे अटॅच करायचे आहेत. चेन खोलून घ्यायची आहे. हे बघा मी रनर पूर्ण काढून घेतलाय. याचे 2 भाग करायचे आणि हे बघा इथून थोडंसं फोल्ड करायचं असं आणि या साईडने हे आपल्याला हँडल इथे अटॅच करून घ्यायचे. त्याआधी आपल्याला याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. हे बघा याचं सेंटर काढून घेतल्यानंतर याच्या सेंटरच्या 2 इंच किंवा 1.5 इंच घेऊया कारण पर्स छोटी आहे ना आपली. तर 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच इकडे, म्हणजे इकडे 3 वर मार्क आणि इकडे स्टार्टिंगलाच 1 वरती मार्क असं करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे हे जे हँडल आहे आपण रेडी केलेलं ते अटॅच करून घ्यायचं आहे. हे बघा मी 2-3 वेळा मागे पुढे करून शिलाई लॉक करून घेतलेली आहे. हे बघा जी वरची बाजू हे बघा हँडलची चैनीपर्यंत आपल्याला असं चौकोन शिलाई लावून घ्यायची. एकदम सावकाश लावायचे, घाई करायची नाही. लॉकची शिलाई लावून घेतली मी. आता आपण खालून जे फोल्ड केलेलं होतं ते सुद्धा दिसणार नाही आणि एकदम फिनिशिंगने आपले हँडल जे आहे ते एका साईडने लागलेलं आहे. आपण दुसऱ्या साईडला सुद्धा सेम असं हँडल लावून घेऊया. हे बघा हे थोडंसं फोल्ड करायचं आहे.
इथे डाब स्टिच देऊन घेऊ. आता मी पण सुई काढत नाहीये, तेव्हा तुम्हाला सांगण्यासाठी मी सुई काढलेली आहे. इथूनच आपल्याला फिरवून शिलाई लॉक करून घ्यायची. शिलाई लॉक करून घेते. हे बघा हँडल छान लागलेलं आहे. ते धागे दोरे कट करून घ्यायचे लगेच. हे बघा किती सुंदर आपलं हँडल लागलेलं आहे. तर मी या साईडचं पण हँडल अटॅच करून घेते. हँडल पण रेडी झाले आणि रनर पण मी इन्सर्ट करून घेतलेला आहे. आता आपण ही पर्स उलट करून घेणार आहोत. हे जे हँडल आहे ते आतमध्ये करायचे आणि चेन पूर्ण लावून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आता हे जे याचं सेंटर आहे बघा, इथून आपल्याला असे दोन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो मी कट करून घेते. आणि हा जो मी कपडा यूज केला याचे धागे दोरे अजिबात निघत नाही. जर तुम्ही तुमच्या पर्ससाठी असा कपडा यूज करत असाल की त्याचे धागे निघतात, तर ते तुम्ही पायपिंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडने. हे बघा मी अस्तरचा पण जो कपडा केला त्याचे धागे दोरे अजिबात निघत नाही. आणि हा जो मी कपडा पर्ससाठी यूज केला त्याचे सुद्धा निघत नाही. तर या साईडने पण आपण स्टिच करून घेऊ. हे बघा या साईडने थोडं आपण चैनीचे दोन भाग व्यवस्थित करून घ्यायचे. पायपिंग करणार नाहीये त्याच्यामुळे चैनीच्या इथे आपल्याला चांगली शिलाई लावायची आहे. डबल टेबल खूप शिलाई लावून घेतलेली. तर आपल्याला पॉकेट ओपन करायचं आहे. पॉकेट पर्स काही म्हणाले, पर्स खूप छान झालेली. एक लहान मुलीच्या हातात सुद्धा तुम्ही देऊ शकता, लग्नाला फंक्शनला वगैरे अशा प्रकारची पर्स. तुम्ही याला लांब बंद लावून एक साईडची जी स्लिंग बॅग असते ती सुद्धा रेडी करू शकता अशा प्रकारची. खूप छान ही आपली पर्स जी आहे ती रेडी झालेली आहे. हे बघा शकता तुम्ही मैत्रिणींनो किती सुंदर छान आपली पर्स इथे रेडी झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारची पर्स छोट्या मुलींच्या हातात सुद्धा देऊ शकता लग्नात वगैरे. हे बघा तिची प्रिंट तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर प्रिंट आहे आणि याचे हँडल पण किती क्यूट दिसत आहेत बघा, छोटे छोटे. आणि किती छोट्या कापडातून आपण ही छान पर्स बनवलेली आहे, तुम्ही बघितलीच आहे. एक छान मोठी पर्स रेडी करून त्यातून उरलेल्या कापडापासून ही पर्स आपण रेडी केलेली. आता ही पर्स बघून तुम्ही सांगा ही सेल होणार की नाही? होणारच. बघताच क्षणी समोरच्याला आवडेल अशी छान 2 झिपरची पर्स आपली रेडी आहे. हे बघा आतमध्ये तुम्हाला कुठेही धागे दोरे दिसणार नाहीत आणि साईडला पण छोटंसं पॉकेट आहे. हे बघा तुम्ही याच्यामध्ये आरामात तुमचा मोबाईल वगैरे किंवा बँकेत वगैरे जाल तर तुमच्या बँकेचं पासबुक, पैसे वगैरे सगळं काही ठेवू शकता. आणि कुठे लग्न कार्याला गेलेत तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं मेकअपचं सामान सुद्धा ठेवू शकता. इतकी सुंदर ही पर्स आपली इथे रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच युजफुल व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमचा जे बॅगेचा बिझनेस आहे तो ग्रो करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलाच पाहिजे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.